ही म्हैस आम्ही 1,20,000ला घेतलेली आहे. साधारणतः 13 लिटर ते 14 लिटर दूध आहे. 3 वेळेस पिळून घेतली. असं की आमच्या मनाच्या विरोधात त्यांनी ठरवून दिले. आम्ही गुजरात बघितलंय, अनेक धुळे बघितलंय, गोडेगाव बघितलंय, हे सगळे नमस्कार दोस्तों, मैं सनी चौहान, करनाल डेयरी फार्मिंग, करनाल हरियाणा से। आज मेरे पास किसान भाई आए हैं जो कि महाराष्ट्र लातूर से हैं और इन्होंने हमारे पास से 28 भैंस खरीदी करी हैं और सब की सब भैंसें 15 से 20 लीटर वाली हैं। आइए जानते हैं, खुद हमारे बताएंगे हमारे बारे में। राम राम, जय महाराष्ट्र। मी लातूर जिल्ह्यातील शिरोळपाळ तालुक्यातील उजेड गावचा रहिवासी आहे। रेड्डी डेअरी फार्म म्हणून माझी डेअरी आहे। गेली 20 वर्ष झालं मी डेअरी ह्या व्यवसायामध्ये आहे। मी इथं 4 दिवसापूर्वी म्हशी घेण्यासाठी आलो करनाल डेअरी फार्ममध्ये सनीभाई चव्हाण यांच्याकडे। यांनी खूप चांगल्या म्हशी आणि 4 दिवस आम्हाला फिरवून खूप मोठ्या प्रमाणात यांनी प्रयत्न करून आणि प्रत्येक म्हशीचं जेवढं सांगितलं तेवढं दूध निघालं तर ठीक, 2 टाईम पिळून घेतले आम्ही, आणि नाही निघालं तर कॅन्सल केले आम्ही 4-5 म्हशी। एका म्हशीमध्ये सडाला प्रॉब्लेम होता, ती कॅन्सल केली, दूध कमी असलं कॅन्सल केली, आणि साधारणतः आमची खरेदी 99,000 पासून 1,44,000 आम्ही म्हशी घेतलेल्या आहेत। आणि खूप चांगले माणसं आहेत, एकदम विश्वासानं व्यवहार करतात आणि एकदम गोड माणसं आहेत, काही बघायचं काम नाही आहे, खानदानी माणसं आहेत। कुणालाही यायचं असेल तर कुणीही यावं, बिंदास्त घेऊन जावं, आणि एकदम दुधाचे जनावर आहेत, काही अडचण नाही आहे इथं कुठल्याही प्रकारची। माझ्यासोबत आमच्याच गावातील सरपंच रामदास काका धुमाळ, अजित भाऊ कदम, संजय भाऊ गुणाले सगळे मिळून आम्ही आलेलो आहोत। आणि आम्ही 3 गाड्या माल घेतलेला आहे, 28 म्हशी, 2 गाड्यामध्ये 9 म्हशी भरणार आहेत, एका गाडीमध्ये 10 म्हशी भरणार आहेत। आणि ज्याला कुणाला यायचं आहे त्यांनी एकदम विश्वासानं गॅरंटी नाही यावं, काही इथं धोका वगैरे नाही। तुम्हाला जसं समजतंय तसं घ्यावं, त्या प्रमाणामध्ये तुम्हाला जे तुम्हाला पाहिजे त्या प्रकारचा माल अवेलेबल करून देते, त्यांनी काही अडचण नाही। ओके, जय महाराष्ट्र, जय हरियाणा। अच्छा रेड्डी जी, हमें एक बात बताइए, जो आपने महाराष्ट्र में सोचा था, जो हमने आपको बताया था कि भाई ऐसा भैंस मिलेगा, वो मतलब प्रॉपर आपको सेटिस्फेक्शन है ना भाई भैंस खरीद के? बिल्कुल। ह्याच्यामध्ये कसं आहे की ह्यांचं कुठं तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये आणि प्रत्यक्षामध्ये काही फेक नाही आहे, जे त्यांनी सांगतात तेच खरं आहे। म्हणजे तिथं सांगितलं यावं म्हणून आणि इथं आल्यानंतर काहीतरी वेगळं निघणार आहे असं काही त्याच्यामध्ये प्रकार नाही आहे, सेम टू सेम आहे, खोटे माणसं नाही आहे, ते एकदम भरोशाची। ही म्हैस आम्ही 1,20,000ला घेतलेली आहे। साधारणतः 13 लिटर ते 14 लिटर दूध आहे, 3 वेळेस पिळून घेतली। ही म्हैस घेतली आहे 1,44,000ला। हिच्यामध्ये 19 लिटर ते 20 लिटर दूध आहे। आम्ही हे 2 टाईम पिळून घेतले, 1 नंबर म्हैस आहे। ही म्हैस घेतली 1,35,000ला। हिला पण आम्ही 2 टाईम पिळून घेतलं। हिच्यामध्ये 8.5 लिटर एका टायमाला ना 8 लिटर एका टायमाला। ह्या 2 म्हशी आम्ही 2,72,000ला घेतलेल्या आहे। ती पलीकडल्या साईडला ही जी म्हैस आहे हिच्यामध्ये 16 लिटर दूध आहे। ती पलीकडल्या साईडला आहे ती ताजी जी हळजलेली म्हैस आहे, तिचं चीक 10 ते 11 लिटर निघत होता। तर 500 रुपयाला घेतलेली आहे। ही पहिल्या दुसऱ्या वेताची आहे, हिच्यामध्ये 14 लिटर दूध आहे। ही म्हैस घेतलेली 1,19,000ला। ही दिसायला छोटी आहे, परंतु हिच्यामध्ये 2 टाईम आम्ही पिळून घेतले, 16-17 लिटर दूध निघालं होतं हिचं। ही म्हैस आम्ही 1,45,000ला घेतलेली। हिच्यामध्ये 16 लिटर दूध आहे, एकदम मोठी आणि चांगली म्हैस आहे। ही म्हैस घेतलेली 1,05,000ला, हिचं दूध आहे 13 लिटर। ही दुसरी म्हैस घेतलेली 1,15,000 रुपयाला, हिच्यामध्ये 14 लिटर दूध आहे। 4,000 रुपयाला या म्हशीमध्ये 13 लिटर दूध आहे, 3 वेळेस पिळली। ही म्हैस घेतलेली 1,38,500 रुपयाला। या म्हशीमध्ये पण 15 लिटर दूध आहे, हिला 2 टाईम पिळून घेतलेलं आहे। ही म्हैस ताजी हळजलेली आहे, त्यांनी 14 लिटर दूध सांगितलं, आम्ही 1 वेळेस चीक तेवढं खाली केलं होतं। ही 1,25,000ला घेतलेली आणि ही आमच्या समोरच वेली होती, तिचं दूध पण 14 लिटर त्यांनी सांगितलं, पण चिकामध्येच आहे। ही 1,15,000ला घेतलेली। ही म्हैस घेतली 1,22,000 रुपयाला। हिचं दूध आहे 2 टाईम पिळून घेतलं होतं, 15 लिटर आहे। ही म्हैस घेतली 1,40,000 रुपयाला। हिचं 2 टायमाचं दूध 16 लिटर आहे, पण चांगली म्हैस आहे। ही घेतली 1,35,000 रुपयाला। हिचं 14 लिटर दूध आहे। आणि ही म्हैस जी आहे ही घेतली 1,10,000 रुपये, 15 लिटर। ही म्हैस
म्हैस घेतली 1,35,000 रुपयाला, हिचं पण 15 लिटर दूध आहे. आता ते चांगल्या म्हशी आहेत. नमस्कार. आम्ही लातूर जिल्ह्यातील उजेड शिराळपाल तालुका, गाव उजेड. मी स्वतः भानदास धुमाळ, सतपाल रेड्डी, अजित कदम आणि आपले गुणाले साहेब, संजीव गुणाले साहेब, शंकर म्हणून आपल्याच गावातील जवळील आहेत. आम्ही 5 जण इथं म्हशी घ्यायला लावलो. त्यांनी येडू पाटलीवडेला त्याच्यात म्हशी दावल्या होत्या. त्याच्यात आणि इथं प्रत्यक्ष बघण्यामध्ये असा काहीच फरक नाही. कारण दावले ते बोलले ते झेलले आणि आमच्या मनाप्रमाणे खरेदी करून दिले. त्यांनी जुडवाजुडवी केली, परंतु असं की आमच्या मनाच्या विरोधात त्यांनी ठरवून दिले. तर आम्ही गुजरात बघितलंय, अनेक धुळे बघितलंय, घोडेगाव बघितलंय, ते सगळे बाजार बघितलो. त्याच्यापेक्षा काहीतरी तर वेगळं आहे आणि माणुसकी देखील आहे. आमच्या महाराष्ट्रातल्या आणि इथल्या लोकात देखील बराचसा काही फरक आहे. फार त्यांच्या तोंडामध्ये गोडी आहे आणि सर्व लोकाला चहा पेलो का, जेवण केलो का, नाश्ता करा, जेवण करू चला, अशी त्यांच्याकडे एक वर्णी आहे. म्हणून मी 4 म्हशी घेतलो. सतपाल रेड्डीने 7 घेतल्या, गुणाली साहेबांनी 5 घेतल्या आणि आमचे शंकरराव साळुंगे याने देखील 7 घेतल्या. अशा सगळ्याच आमच्याकडे 29 म्हशी झाल्या आणि योग्य किमतीत मिळाल्या. आम्ही त्यांच्या दूध डेअरी फार्ममध्येच आहोत आणि आम्हाला समाधान वाटलं. आम्ही पैशामध्ये देखील समाधान वाटलं. समाधान कुठं वाटतंय? व्यवहार चांगला झाला, पैशात हिसाबानं म्हशी मिळाल्या की समाधान वाटतंय. म्हणून आम्हाला आज देखील निघू वाटणं गेले, परंतु जनावरं काढायचेच म्हणून त्यांच्या संग राहावं वाटलं होतं. परंतु आज आमचा दिवस 4था आहे. आम्ही इथंच आहोत. म्हणून येणाऱ्याला काही तकलीफ नाही, येणाऱ्याने यांच्या भरवशावर घ्यावं आणि काही अडचण नाही. इथं धोका नाही, काही नाही, कसला प्रकार नाही. येळामध्ये आम्हाला 10 जागी ते कमीत कमी 15 जागी धावले. सकाळी 7 ते पुन्हा 1 वाजता गावात जेवायला आणायचं. हा जिल्हा मोठा आहे, कर्नाल फार मोठा जिल्हा आहे आणि इथली शेती आणि इथल्या म्हशी, इथला व्यापार बघितल्यावर फार आनंद वाटतोय. आता जे आमचे मित्र आहेत शिरात, फार एक कर्तबगार माणूस आहे. ह्याचं वय आहे यांचं 20-22, पण तो पुढे का करणार काही कळलं लागले आम्हाला की एवढी कर्तबगारी आहे यांची. काका, संतुष्ट हो ना आप हमारी सर्विस से? मतलब बिल्कुल आपको अच्छा लगा ना? अपने घर में आए हो जैसे? 1 नंबर 5 स्टार देंगे आपके सर्विस. आणि ह्या माणूस मला वाटतं काय तर मोठा व्हायचं चिन्ह आहे या माणसाचं. म्हणून मला ऊर भरून वाटतंय, आनंद वाटतोय. म्हणून मी आता काही जास्त बोलत नाही. जय जिंद महाराष्ट्र. माझं नाव संजीव अंगदराव गुणाले, गाव तांबळगा, तालुका शिराळपाल, जिल्हा लातूर. आमचा मित्रांचा एक ग्रुप आहे. आम्ही डेअरीमध्ये काम करतो. स्वतःच्या डेअरी आहेत प्रत्येकाच्या. कोणाचं 200, कोणाचं 300, 500 लिटर हे आहे आमचं कलेक्शन आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की आमच्याकडे खूप चोखंदळ माणसं आहेत. म्हणजे आम्ही यांचं नाव ऐकून इथे आल्यानंतर यांनी आम्हाला 300 ते 400 म्हशी दाखवल्या 3-4 दिवसामध्ये. तेवढ्यातून आम्ही आमच्या मित्र म्हणजे पूर्ण ग्रुपमध्ये आम्ही 28 म्हशी सिलेक्ट केल्या. प्रत्येक म्हशीची खासियत आहे. प्रत्येक म्हशीला आम्ही बघून, पारखून आणि व्यवस्थित हे करून घेतलेलं आहे. आम्हाला काही म्हशीमध्ये कमी दूध निघालं किंवा काही प्रॉब्लेम आला, त्या म्हशी आम्ही बदलून घेतल्या आहेत. त्यामुळं येणाऱ्या माणसाला यांच्याकडून कोणतीच अडचण नाही. खूप चांगले व्यवहार आहे त्यांचे, विश्वासार्ह व्यवहार आहेत. त्यामुळे येणाऱ्या माणसांनी कोणताही मनात किंतु ठेवू नये. आणि यांच्याकडे आल्यानंतर यांना तुम्ही यूट्यूबचं हे करून फोन करून तुम्ही रेल्वे तिकीट बुक केलं, यांनी तुम्हाला दिल्ली स्टेशनहून देखील पिकअप करतात. आणि आल्यानंतर मग तुम्हाला 2 दिवस 3 दिवस तुम्ही इथं राहून म्हशी बघून तुमच्या जसं बजेट आहे. आता आमच्याकडे 99,000 पासून 1.5 लाखापर्यंत म्हैस आम्ही घेतलेली आहे. साधारण 13-14 पासून 20 लिटरपर्यंतच्या म्हशी आहेत आता सध्या. आमचा सर्वांचा ग्रुप असल्यामुळे आम्ही एवढ्या रिजेक्ट म्हशी केल्या तरी तो माणूस कंटाळला नाही. त्याने आम्हाला म्हशी दाखवत गेला. सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत आम्ही म्हशी बघितल्या आणि रिजेक्ट झाला म्हणून तो माणूस कधीच नाराज झाला नाही. परत त्याच जोमाने त्यांनी आम्हाला दुसऱ्या फॉर्मवर घेऊन गेला. त्याच्यामुळं येणाऱ्या माणसाला काहीच नाही. आम्ही पूर्ण समाधानी आहोत त्यांच्या सर्व्हिसवर. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.
महाराष्ट्राहून आलेला आहे, लातूर जिल्हा सुरणपाळ तालुका उजेड गावाहून आलेला आहे. मी अजित भामदास कदम माझं नाव आहे. आम्ही म्हशी घेण्यासाठी कर्नाल डेअरी फार्मवर उतरलेलो आहोत. आम्ही यूट्यूबवर कर्नाल डेअरी फार्मचं नाव बघितलं होतं. आम्हाला मनात वाटत होतं थोडं धडसोड की कसं होतं की का होती का आणि की माणसं कशी आहेत की काय की सगळं व्यवस्थित वाटलं. म्हणून सगळं म्हशी 1,20,000, 25,000, 30,000 या रेंजच्या म्हशी घेतल्या आम्ही. म्हशी एकदम व्यवस्थित आहेत. 15 लिटर 16 लिटर दूध 2 टायमाला आम्ही बघून चेक करून घेतलं. सगळं व्यवस्थित वाटलं, काही अडचण नाही. माणसंही चांगली आहेत.